काय मंडळी, या अगोदर बऱ्याचदा मैसूर पाक ट्राय केला आहे, पण कधीच जमला नाही असं तुमच्यासोबतही झालं आहे का? माहिती आहे मला, कारण मैसूर पाक बऱ्याचदा 99% वेळेस बिघडतोच. जाळी पडत नाही, खुसखुशीत होत नाही, तेल सुटत नाही किंवा मग खूपच कडक होतो, घट्ट होतो, ठिसूळ होत नाही. असे प्रॉब्लेम जर तुमच्यासोबतही झाले असतील तर आजची ही परफेक्ट प्रमाणासहित अगदी 100% नो फेल अशी ही रेसिपी आहे. तर एकदम डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे, कारण मी प्रत्येक वेळेस मैसूर पाक बनवते तर कधीच आजपर्यंत बिघडलेला नाही आहे. तर सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर एका वाटीचं किंवा कपाचं मेजरमेंट असं सेट करा. आता मी हा इथे 200 ml कप घेतलेला आहे. त्याने आपण 1 कप भरून इथे बेसन घेतलं आहे. बेसन विकतचं किंवा घरच्या डाळीचं कुठलंही घेऊ शकता. हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ इथे मी घेतलं आहे 1 कप. तर आता आपण सगळ्यात अगोदर तर बेसन पीठ व्यवस्थितपणे चाळणीने चाळून घेणार आहोत. बेसन शक्यतोवर आपलं बारीक असावं, अजिबात भरड बेसन किंवा लाडूसाठी थोडंसं जाडसर असं दळलं जातं तसं बेसन नको आहे. बारीक फाईन असं आपल्याला बेसन हवं आहे. तर आता बेसनामधले काही ज्या गुठळ्या आहेत त्या मी अशा पद्धतीने मोडून घेतली. आता आपलं बेसन इथे चाळून व्यवस्थितपणे तयार आहे. आता या बेसनामध्ये आपल्याला इथे घालायचं आहे तेल. तेल किंवा तूप कशाचाही वापर तुम्ही इथे करू शकता. आता 1 कप, ज्या कपाने आपण बेसन घेतलेलं होतं त्याच कपाने 1 कप मी इथे तेल घेतलं आहे, पण थोडंसं कमी आहे. कशासाठी तेही सांगते. बघू शकता 2 ते 3 चमचे तेल याच्यामध्ये कमी आहे, कारण आपण याच्यामध्ये थोडंसं तूप मिक्स करणार आहोत. तर आता हे जे तूप आहे, वितळलेलं तूप आहे, ते मी याच्यामध्ये जो कप आहे तो भरेपर्यंत घालून घेते आहे. म्हणजे आपलं टोटल 1 कप इथे जेवढं बेसन होतं तेवढंच आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे. तुम्ही अर्ध तूप आणि अर्ध तेलसुद्धा घेऊ शकता किंवा पूर्णतः तेलाचा वापर किंवा पूर्णतः तुपाचा वापरसुद्धा करू शकता. मी फक्त 3 ते 4 चमचे तूप याच्यामध्ये घातलं आहे. आता यातला अर्धा कप तेल आपल्याला या बेसनामध्ये घालायचं आहे. तर तेल कुठलं वापरायचं हेही महत्त्वाचं आहे, कारण एकदा मी मैसूर पाक सुरुवातीला बनवला होता, शेंगदाण्याचं तेल मी इथे वापरलं होतं, तर पूर्ण मैसूर पाकाला शेंगदाण्याचा म्हणजे त्या तेलाचाच फ्लेवर आला होता. तर तसं करू नका. आपल्याला इथे रिफाईंड म्हणजे सनफ्लावर ऑइल वापरायचं आहे. सरसोचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू नका. अर्धा कप तेल व्यवस्थितपणे बेसनामध्ये मिक्स केल्यानंतर आपण पाक तयार करून घेणार आहोत. पाक तयार करण्यासाठी ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने मी इथे 1 कप साखर घालते आहे. या कपामध्ये तेल होतं म्हणून आधीच मी या कपामध्ये साखर मोजून घातली होती. तर 1 कपच आपल्याला इथे साखर घालायची आहे. त्यानंतर त्याच कपाने अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे. आपल्याला इथे 1 ताराची हलक्या म्हणजे कमी चिकट अशा 1 ताराची चाचणी तयार करायची आहे. 5 ते 6 मिनटातच आपली चाचणी किंवा पाक इथे तयार होतो. व्यवस्थितपणे लो टू मीडियम फ्लेमवरती आता आपण साखर विरघळेपर्यंत छान याला मिक्स करून घेणार आहोत. पाक इथे तयार करताना खूप जास्त घट्ट करायचा नाही किंवा थोडासा कच्चा पाकसुद्धा ठेवायचा नाही. घट्ट पाक झाला तर मैसूर पाकाची कन्सिस्टन्सी कडक येते, ठिसूळ आपला मैसूर पाक तयार होत नाही. 5 ते 6 मिनटानंतर बघू शकता हलकासा तार तुटायला लागलेला आहे, म्हणजे आपली 1 ताराची चाचणी इथे तयार आहे. यापेक्षा जास्त घट्ट अशी चाचणी तयार करायची नाही. त्यानंतर आपण तेलामध्ये जे बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये आपण सगळं घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे. आता व्यवस्थितपणे तेलातलं जे बेसन आहे ते आपण या पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता प्रत्येक डिटेल अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत मंडळी. तर तुम्ही जर पहिल्यांदा जरी मैसूर पाक हा बनवला तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. तर आता आपला गॅस लो आहे. आपल्याला सतत असं हे 10 ते 12 मिनटांपर्यंत छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर प्रत्येक स्टेजला बेसनामध्ये कसे कसे बदल होत आहेत ते मी तुम्हाला सांगते, कारण हे बेसन जर जास्त ओव्हर कुक झालं किंवा जास्त जर भाजलं गेलं तर आपला मैसूर पाक जो आहे त्याचा भुगा तयार होतो. कारण बऱ्याच मला मागे मी एक मैसूर पाकाचा व्हिडिओ टाकला आहे, त्याच्यावरती बऱ्याच अशा कमेंट आहे की मैसूर पाक चवीला तर छान झाला पण त्याच्या वड्या पडल्या नाही किंवा मग तो छान व्यवस्थितपणे सेट झाला नाही, लगेचच भुगा झाला. तर जास्त शिजवल्यामुळे सुद्धा भुगा तयार होतो. आता 4 ते 5 मिनटं व्यवस्थितपणे इथे बेसन आपलं पाकामध्ये शिजलेलं आहे. त्यानंतर आपण अर्धा कप जे तेल साईडला ठेवलेलं होतं ना, थंड आहे, नॉर्मल आहे, गरम करायची सुद्धा गरज नाही. त्यातला 1 ते 1.5 चमचा तेल मी याच्यामध्ये घातलेलं आहे. तेल घालायचं, व्यवस्थितपणे तेल या बेसनामध्ये मिक्स करायचं, अजून 2 ते 3 मिनटं याला शिजवून घ्यायचं आणि परत आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे ही प्रोसेस आपल्याला तेल संपेपर्यंत किंवा मस्त या बेसनाला जाळी पडेपर्यंत करायची आहे. तर यातलं तेल बघू शकता. पुन्हा मी दुसऱ्यांदा घालते आहे. थोडं थोडं, एकदाच सगळं घालायचं नाही, ग्रॅज्युअली घालायचं, थोडं थोडं घालायचं. म्हणजे काय होतं, बेसन शिजत असताना त्या बेसनाला मस्तपैकी खरपूस आतून जाळी पडते आणि बेसन आपलं इथे भाजलं जातं. आणि तूप याच्यामध्ये
थोडंसं आपण घातलेलं असल्यामुळे मस्तपैकी मऊसूत असा खुसखुशीत आपला हा जो मैसूर पाक आहे तो तयार होतो. कडक किंवा एकदम घट्ट असा तयार होत नाही. मार्केटमध्ये कसा ठिसूळ आपला जाळीदार मैसूर पाक मिळतो त्याच पद्धतीचा तयार होतो. सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे, कारण आपण जर याला सोडलं तर मग बेसन खाली लागण्याची शक्यता असते आणि मैसूर पाकाचा रंग व्यवस्थितपणे येणार नाही. तर आता जेवढं 2 चमचे तेल याच्यामध्ये उरलेलं होतं सगळं मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता जवळपास 10 ते 12 मिनटं सुरुवातीपासून याला शिजवताना झालेले आहेत. 10 ते 12 मिनटानंतर बघू शकता जे तेल आहे ते पूर्ण बेसनामध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे. आता जसं जसं आपण याला 3 ते 4 मिनटं अजून शिजवत जाऊ, छान आता इथे जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. आता तेलही आपलं संपलेलं आहे. 2 ते 3 मिनटं आपण याला परतल्यानंतर पूर्ण तेल याच्यामधलं रिलीज होतं. जेवढं तेल आपण याच्यामध्ये वापरले ना मंडळी, त्यातलं अर्धं तरी तेल पूर्णपणे मैसूर पाकातून बाहेर निघतं. आता आपला मैसूर पाक इथे भांड्यामध्ये किंवा सेट करण्यासाठी तयार आहे. गॅस थोडासा मोठा करायचा आणि लगेचच आधीच आपलं हे जे भांडं आहे किंवा केकचा टीन आहे मी तयार ठेवलेला होता. मोठा गॅस केल्यामुळे काय होतं, मैसूर पाकाला रंग छान येतो मार्केटमधल्यासारखा. तर सगळ्यात शेवटी एक 30 सेकंड म्हणजे 30 सेकंदासाठी गॅस मोठा करायचा आणि पटापट इथून पुढची सगळी प्रोसेस करायची आहे. नाहीतर 1 मिनटं जरी अजून हे बेसन भाजलं किंवा शिजलं गेलं, परतलं गेलं तर काय होतं, जो मैसूर पाक आहे त्याच्या वड्या करता नाही येणार, त्याचा एकदम भुगा तयार होतो. चवीला छान होईल पण भुगा होईल. आता गरमागरम मिश्रण या टीनमध्ये ओतल्यानंतर आपण 5 मिनटासाठी फक्त त्याला झाकून ठेवणार आहोत. म्हणजे काय होईल, याच्यामध्ये छान आतली जी पट्टी असते ना, जी मस्त ब्राऊन कलरची पट्टी आहे ती व्यवस्थितपणे छान फॉर्म होईल आणि मैसूर पाकाला मस्त असे 3 रंग येतील. हलका पिवळसर, मध्ये पट्टी ब्राऊन रंगाची आणि परत खाली पिवळसर. त्यानंतर आपण लगेचच मैसूर पाक खूप गरम आहे, भांडंही खूप गरम आहे, तेव्हाच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. आता आपल्याला फक्त मार्क्स करून घ्यायचे आहेत, वड्या बाहेर काढायच्या नाही, नाहीतर मग व्यवस्थितपणे आपल्या वड्या निघणार नाही, मध्येच मैसूर पाक तुटला जातो. तर आता जवळपास 3 ते 4 तास मी याला असंच ठेवून दिलेलं होतं. 4 तासानंतर आपण याच्या वड्या बाहेर काढणार आहोत. बघू शकता एकदम मस्त असा मैसूर पाक इथे तयार झाला आणि रंग दाखवते मी तुम्हाला, जाळीसुद्धा दाखवते. एकदम भुसभुशीत ठिसूळ असा जाळीदार मैसूर पाक तयार होतो. रंग बघू शकता, मधली पट्टीसुद्धा ब्राऊन कलरची एकदम परफेक्ट आलेली आहे. आणि आता मैसूर पाक तोडून दाखवते. बघू शकता आतला रंग बघू शकता मंडळी, एकदम परफेक्ट रेसिपी आहे. अजिबात तेल किंवा तूप गरम करायचं नाही, थोडं थोडं याच्यामध्ये घालायचं नाही. एकदम सोपी अशी पद्धत आहे. कुठलाही मैसूर पाकाचा तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवला तरीसुद्धा आतमध्ये एकदम परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे. तर ही जी रेसिपी आहे फुल प्रूफ अशी रेसिपी आहे. तर नक्की अधिक मास विशेष या खुसखुशीत आणि ठिसूळ अशा मैसूर पाकाची, जाळीदार अशा मैसूर पाकाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.